मुंबईच्या घाटकोपर पोलिसांनी 13 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे। हे सर्व 13 आरोपी नालासोपाराच्या आचोले विभागात अनधिकृतपणे राहत होते। गेल्या महिन्यात घाटकोपर पोलिसांनी मोहम्मद अली अहमद मिया शेख या बांगलादेशी नागरिकाला गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली होती। यात मिळालेल्या माहितीच्या आधारे तैबूर अजगर शेख, आलम अजगर शेख, मिजानू सलाम शेख, अब्दुल सिराज शेख, मुराद मिजानूर शेख आणि रत्ना तैबूर शेख, आमिना मुराद शेख, साबिना अब्दुल्ला शेख, कोहिनूर मिजादूर शेख यांच्यासह 4 अल्पवयीन मुली अशा 13 जणांना अटक केली आहे। हे बांगलादेशीय अनधिकृतपणे भारताच्या सीमा ओलांडून पश्चिम बंगाल मार्गाने भारतात आले आहेत। त्यांच्याकडून आणखी मोठ्या प्रमाणात बांगलादेशींची माहिती मिळण्याची शक्यता घाटकोपर पोलिसांनी वर्तवली आहे। घाटकोपर पोलीस स्टेशनला दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी भीमनगर भागामध्ये घाटकोपर पश्चिम येथे एक बांगलादेशी इसम मिळाला होता। त्याच्यावरती केस दाखल करण्यात आली होती। सदर केसच्या तपासामध्ये माननीय अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग डॉक्टर महेश पाटील सर, तसेच DCP झोन 7 श्री विजयकांत सागर सर व इतर अधिकारी, तसेच माननीय पोलीस आयुक्त, माननीय विशेष आयुक्त, माननीय सहायुक्त साहेब यांचे जे वेळोवेळी आदेश होते त्या अनुषंगाने अत्यंत बारकाईने तांत्रिक तपास केला असता सदर आरोपीकडून आम्हाला काही वेगवेगळ्या माहिती मिळाल्या की कशा पद्धतीने बांगलादेशी नागरिक काही याच्या संपर्कामध्ये आहेत आणि हे एकत्र भारतामध्ये अवैधरित्या घुसखोरी करून प्रवेश केलेला आहे। त्या अनुषंगाने गेली 15 दिवस आम्ही वेगवेगळी 3 पथकं स्थापन करून त्यामार्फत या आरोपींसंदर्भामध्ये माहिती घेत होतो। अशी माहिती घेत असताना घाटकोपर पोलीस स्टेशनचे PI ॲडमिन श्री ठेंगले आणि त्यांचं पथक, तसंच ATC व गुंडा स्टाफ ही वेगवेगळी पथकं यांना माहिती मिळाल्यानंतर 2 दिवस पाळत ठेवल्यानंतर नालासोपारा पूर्व भागामध्ये आम्हाला आज अर्ली मॉर्निंग वेगवेगळ्या भागामध्ये 5 पुरुष, 4 महिला आणि त्यांच्यासोबत 4 लहान मुलं असे एकूण 13 बांगलादेशी नागरिक अवैधरित्या राहत असल्याचे आमच्या केसच्या पुढील तपासामध्ये निष्पन्न झालं व त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची पूर्ण खात्री झाली व ते बांगलादेशचे नागरिक असल्याचं व तिकडचे त्यांचे पत्ते पूर्ण मिळाल्यामुळे आज त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। असं भारतामध्ये कशा मार्गे ते आलेले होते, यामागे काही दलाल आहेत का वगैरे याचा काही तपास झालेला आहे? प्राथमिकदृष्ट्या आत्तापर्यंतच्या तपासामध्ये असं दिसते की हे पश्चिम बंगालमधून बांगलादेश सीमेतून वेगवेगळ्या मार्गाने भारतात त्यांनी प्रवेश केलेला आहे व कोलकाता येथून ट्रेन पकडून मुंबई आणि परिसरामध्ये ते आले होते। इथपर्यंत माहिती मिळालेली आहे, तरी त्यांच्याकडे आमचा अधिक तपास चालू आहे, अधिक माहिती घेणं चालू आहे।